नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। भारतातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईत उभारलं जात आहे। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून संबोधले जाणाऱ्या या विमानतळाचं काम वेगानं सुरू असून आतापर्यंत 63% काम पूर्ण झालंय। त्यामुळे 31 मार्च 2025 मध्ये लोकनेते दिबा पाटील विमानतळावरून विमानाचं पहिलं टेक ऑफ म्हणजे उड्डाण होईल असा दावा सिडकोनं केला आहे। येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणं अपेक्षित आहे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण नजीकच्या 1600 हेक्टर जागेवर उभारला जात आहे। यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे। या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 19,600 कोटी रुपये इतका आहे। सध्या पहिल्या 2 टप्प्यांच्या कामावर भर दिला जात आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत। त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली। हा ग्रीनफील्ड प्रकल्प 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे। पहिल्या 2 टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवासी क्षमता असणार आहे। पहिल्या टप्प्याचे 63% काम पूर्ण झाल्याचं सिडकोने स्पष्ट केलंय। 5 टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला 4 टर्मिनल आणि 2 धावपट्ट्या असतील। तसंच विमानतळावर उत्तम दर्जाचे रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं आहे। सिंधिया म्हणाले की हा प्रकल्प मेट्रो, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाद्वारे मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीद्वारे जोडला जाणार आहे। यामुळे मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीसह नवी मुंबईतील हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील पहिले विमानतळ बनलंय। या प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्राचं विमान वाहतूक परिदृश्य बदलणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।